त्यावेळी जर तुम्ही सायन्सची थोडीशी हिस्ट्री जर डिस्कवर केली तर मॉलिक्युलर फॉर्म्युला काय असतो, मॉलिक्युलर पर्टिक्युलर वॉटरला H2O लिहितात, त्याच्यामध्ये 2च ऍटम हायड्रोजनचे असतात, ऑक्सिजनचा एकच ऍटम असतो. ह्या सगळ्या डिस्कवरीज त्यावेळी झालेल्या नव्हत्या. मॉलिक्युल हे कन्सेप्च्युअल लेवलला होतं, कन्सेप्ट होती मॉलिक्युल त्यावेळी. मॉलिक्युल ही फक्त काय होती, कन्सेप्ट होती. ओके, मग मॉलिक्युल ही कन्सेप्ट होती आणि हे सगळे लॉज त्यावेळी डिस्कवर झालेले आहेत. हे सगळे लॉज त्यावेळी डिस्कवर झाले आहेत. म्हणजे हे थोडेसे काय आहेत, एकदम बेसिक लॉज आहेत जे फक्त मॅटरशी रिलेटेड आहेत. डायरेक्ट मॉलिक्युलशी त्यावेळी त्याचा काय म्हणतो आपण, त्यावेळी त्याचं असोसिएशन नव्हतं. त्यामुळे हे थोडे बेसिक आहेत. काही त्रुटी आहेत त्याच्यामध्ये, ते आपण वन बाय वन पाहणार आहोत. ओके, लक्षात ठेवायचं, मॉलिक्युलर फॉर्म्युला आपण जसा आज प्रिसाइज लिहितो असा त्या काळात लिहिला जायचा. फक्त एखाद्या मॅटरमध्ये, एखाद्या कंपाऊंडमध्ये कोणते एलिमेंट आहेत, त्याचं पर्सेंटेज काय आहे हे माहित होतं त्यावेळी. पण फॉर्म्युला डिटेलमध्ये माहित होतं का त्यावेळी? नाही. त्यावेळी हे सगळे लॉज काय केले जाईल, डेव्हलप झालेले आहेत. ओके, सो फर्स्ट लॉ ऑफ, गिव्ह द हेडिंग, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास. Law of conservation of mass. So this is the first law we are going to study. Law of conservation of mass. So this is related to the mass of matter. Matter च्या mass ची काय आहे हे related आहे. This law is given by French scientist Antony Lavoisier. अँटोनी लवायझर. हे पण तुम्हाला MCQ ला विचारलं जाऊ शकतो. लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास इज गिवन बाय डॅश 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 ऑप्शन. ओके, तर अँटोनी लवायझर या सायंटिस्टने, फ्रेंच केमिस्ट, ही वॉज अ फ्रेंच केमिस्ट. ओके, यांनी लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास दिलेला आहे. अँड ही इज ऑफन रेफर्ड ॲज फादर ऑफ मॉडर्न केमिस्ट्री. अँटोनी लवायझर इज ऑल्सो रेफर्ड ॲज फादर ऑफ मॉडर्न केमिस्ट्री. हेही लक्षात ठेवा, माहित असणं गरजेचं आहे तुम्हाला. लॉ काय सांगतो बघा. व्हॉट ही डन, अँटोनी लवायझर डन सम केअरफुली एक्सपेरिमेंट्स ऑफ बर्निंग ऑफ सम प्युअर मटेरियल. काही प्युअर सबस्टन्स काय केलेलं आहे, बर्निंग. यस गौरंगी? नो सर, चुकून झालंय. चुकून झालंय, ठीक आहे. अँटोनी लवायझर यांनी काय केलंय, ही डन some careful experiments with burning of some pure material. काही प्युअर सबस्टन्स, प्युअर एलिमेंट त्यांनी काय केलंय, बर्न केले. बर्न करणे केमिस्ट्रीमध्ये त्याला शब्द आहे कंबशन रिएक्शन. ऐकलंय तुम्ही शब्द? येस. कंबशन म्हणजे काय, व्हॉट इज मीन बाय कंबशन रिएक्शन? व्हॉट इज मीन बाय कंबशन? बर्निंग ऑफ एनी मटेरियल. कोणतीही गोष्ट जर हवेमध्ये, इन प्रेझेन्स ऑफ एअर, कोणती गोष्ट जर बर्न होत असेल, किंवा काय म्हणतो आपण, एखादी वस्तू जळते, ओके, पेट घेते हवेच्या प्रेझेन्स मध्ये, ओके, इन द प्रेझेन्स ऑफ एअर, तर त्याला कंबशन रिएक्शन असं म्हटलं जातं. ओके, एअरची का गरज आहे त्याला? बिकॉज ऑक्सिजन हेल्प फॉर दी कंबशन. ऑक्सिजन हा एअर मधून काय केला जातो, कॅप्चर केला जातो आणि कंबशन रिएक्शन कॅरी आउट केली जाते. सो ही टेकन द प्युअर एलिमेंट्स सच ॲज फॉस्फरस ऑर मर्क्युरी. फॉस्फरस, मर्क्युरी यासारखे प्युअर एलिमेंट त्याने घेतले. इन द प्रेझेन्स ऑफ एअर he carried out the combustion reaction of these two elements. Okay, हे दोन एलिमेंट फॉस्फरस आणि मर्क्युरी इन द प्रेझेन्स ऑफ एअर बर्निंग रिएक्शन केले. त्याची ऑब्झर्वेशन काय बघा. आता ही रिएक्शन क्लोज्ड कंटेनर मध्ये केली. ही रिएक्शन कशी केली? क्लोज्ड कंटेनर मध्ये. कंटेनर मध्ये आणखी काय आहे दुसरं? इन द प्रेझेन्स ऑफ एअर. एअर असणार आहे. यस, इन द प्रेझेन्स ऑफ एअर. एअरच्या प्रेझेन्स मध्ये फॉस्फरस आणि मर्क्युरीचं बर्निंग केलेलं आहे. रिझल्ट काय मिळाले, ऑब्झर्वेशन काय मिळालं बघा. पहिलं ऑब्झर्वेशन असं होतं, अँटोनी लवायझरचं पहिलं ऑब्झर्वेशन असं होतं, देअर इज इन्क्रीज इन मास इन दिस प्युअर एलिमेंट. ओके, देअर इज इन्क्रीज इन मास इन दीज टू प्युअर एलिमेंट्स. म्हणजे फॉस्फरस किंवा मर्क्युरी, वेगवेगळे एक्सपेरिमेंट केले आहेत दोन्ही, याच्या मास मध्ये काय झाले, इन्क्रीमेंट झालेली आहे. म्हणजे वजन वाढलंय, मास त्याचं वाढलेला आहे. ओके, सिमिलरली दुसरं ऑब्झर्वेशन काय होतं बघा, देअर इज डिक्रीज इन मास इन सराउंडिंग एअर. बाहेर सभोवतालच्या एअर मध्ये काय झालंय, मास डिक्रीज झालेला आहे. ओके, दोन गोष्टी झाल्या. एअरच्या प्रेझेन्स मध्ये जर याची बर्निंग रिएक्शन केली तर या प्युअर एलिमेंटचं मास वाढतंय. ओके,
आणि सराउंडिंग एअरचं मास काय होतंय, कमी होतंय. ओके, सो ही रिलेट दीज टू मासेस. याच्यात किती मास इन्क्रीज झालेला आहे, एअरचं किती मास डिक्रीज झाले, ह्या दोन गोष्टी त्यांनी रिलेट केल्या. त्यावेळी त्याच्या असं लक्षात आलं की दीज टू मासेस आर नियरली इक्वल. दीज टू मासेस आर नियरली इक्वल. ओके, हे जर दोन मासेस म्हणजे फॉर एक्झाम्पल एअर मधून किती मास कमी झालेला आहे, यस, आणि फॉस्फरस मध्ये किती मासची इन्क्रीमेंट झालेली आहे. प्युअर एलिमेंटचं मास कितीनं वाढलं, एअरचं मास कितीनं कमी झालं, ह्या दोन गोष्टी इक्वल होत्या. मग जर ह्या दोन गोष्टी इन्क्रीमेंट आणि डिक्रीमेंट इक्वल असेल तर तिथं नवीन असं मास याच्यामध्ये आलं असेल का, किंवा याच्यातलं काही मास बाहेर गेलं असेल का? यस, इट इज पॉसिबल. गिव्ह मी रिप्लाय. यस सुरेश, इट इज पॉसिबल. जर इन्क्रीज झालेलं मास आणि डिक्रीज झालेलं मास जर तेवढंच असेल तर बाहेरून नवीन मास त्याच्यामध्ये आले का? नो सर. नो. ओके, याच्यातलं काही मास बाहेर गेले का? नो. नाही गेलं. बरोबर आहे. मग जर एअर मध्ये एक्स एवढ्या मासचं, एक्स ग्रॅम एवढं मास जर कमी झालंय, मायनस एक्स ग्रॅम म्हणूयात आपण याला, तर फॉस्फरस मध्ये किती ग्रॅम मास वाढलंय? एक्स ग्राम. ओके, मग हे दोन्ही मासेस इक्वल आहेत म्हणजे ह्या टोटलचं मास काय नाही झालं, चेंज नाही झालं. बरोबर आहे का? टोटलचं मास चेंज नाही झालं, म्हणून आपण त्याच्यावरून काय लिहू शकतो वर्डिंग मध्ये, टोटल मास ऑफ रिएक्टंट इज इक्वल टू टोटल मास ऑफ प्रोडक्ट. काय लिहिणार? टोटल मास ऑफ रिएक्टंट बिफोर रिएक्शन इज इक्वल टू total mass of product. ओके, म्हणजे मास कमीही झालं नाही, मास वाढलेलंही नाहीये, फक्त काय झालं, फॉस्फरस प्युअर एलिमेंटचं मास थोडंसं वाढलं आणि एअर जे आहे तिचं थोडंसं मास काय झालंय, कमी झालंय. आता आपल्याला माहिती आहे हे कशामुळे झालंय, कशामुळे झालं असू शकतं हे, त्यावेळी माहित नव्हतं पण आता आपल्याला माहित आहे कशामुळे झालं हे. यस, फॉस्फरसचं किंवा मर्क्युरीचं मास का वाढेल, काय रिझन असू शकतं, सांगता येईल का? बघा, ट्राय करा. कीर्ती, गौरंगी, रितिका, संस्कृती, स्नेहा, करताय ट्राय? सुरेश, स्नेहा, तनिषा, सांगता येईल का? सर, सर ऑक्सिजन कंबाइन्स विथ फॉस्फरस और मर्क्युरी. यस, ऑक्सिजन कंबाईन होतो म्हणजे त्याचा काय तयार होतो, ऑक्साईड. कोणतीही गोष्ट हवेमध्ये जर आपण बर्न करत असू तर त्याच्यासाठी ऑक्सिजन का लागतो, तर ऑक्सिजन त्याच्याबरोबर रिॲक्ट होतो आणि काय बनतं, त्याचे ऑक्साईड बनतात. म्हणजे ह्या दोन्हीचे काय बनले असतील, ऑक्साईड. फॉस्फरसचे जर 100 ऍटम असतील तर त्याच्याबरोबर ऑक्सिजन कंबाईन झाला म्हणजे डेफिनेटली याचं काय झालं, वेट, त्याचं मास वाढलेलं आहे. मग एअरचं मास का कमी झालं, एअरचं मास का कमी झालं, ऑक्सिजन ऑक्सिजन याने घेतलेला आहे. बरोबर का? मग जे काही त्याच्यामध्ये मॅटर होता, त्या क्लोज्ड कंटेनर मध्ये जो काही मॅटर होता, प्युअर एलिमेंट आणि एअर, त्याच्यामध्ये काही चेंजेस झालेत का? बाहेरून नवीन मॅटर आला नाही, आतून नवीन मॅटर बाहेर गेला नाही, तरीही एअर मधला काही ऑक्सिजन याच्याशी बाइंड झाला. म्हणजे आपण काय म्हणू शकतो, टोटल मास ऑफ रिएक्टंट, रिएक्शनच्या अगोदर या एलिमेंटचा आणि एअरचं मास आणि रिएक्शनच्या नंतर तयार झालेला हा प्रोडक्ट आणि उरलेली एअर याचं मास काय असणार आहे, सेम असणार आहे. म्हणजेच काय सांगू शकतो आपण सिंपल लँग्वेज मध्ये, टोटल मास ऑफ रिएक्टंट आर ऑलवेज इक्वल टू टोटल मास ऑफ प्रोडक्ट. म्हणजे तिथं कोणताही मासचा लॉस होत नाही किंवा मास नवीन बाहेरून त्याच्यामध्ये एंट्री करत नाही. येतंय लक्षात? मग काय स्टेटमेंट दिलंय बघा अँटोनी लिओहायझरनं, मास कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डेस्ट्रॉइड. मास कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डेस्ट्रॉइड. ओके, मास तयारही करता येत नाही आणि मास नष्टही करता येत नाही. येतंय? मास कॅन नायदर बी क्रिएटेड, राईट डाऊन दिस, नॉर डेस्ट्रॉइड. मास तयारही करू शकत नाही आणि मास काय करू शकत नाही, डेस्ट्रॉय पण, आपण त्याला नष्ट पण करू शकत नाही. मीन्स टोटल मास ऑफ रिएक्टंट इज इक्वल टू टोटल मास ऑफ प्रोडक्ट. समजला पहिला लॉ? लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास.
तुम्ही फिजिक्स मध्ये ऐकलं असेल लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. दोन पार्टिकल एकमेकांवरती आदळले, बंबार्डमेंट झाली, तर दोन्हीचा बंबार्डमेंटच्या अगोदरचा जो मोमेंटम होता त्याची बेरीज आणि बंबार्डमेंटच्या नंतरचा जो मोमेंट होता त्याची जर तुम्ही एडिशन केली तर ती इक्वल असते. त्याला आपण काय म्हणतो, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. सेम तसं काय आहे, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास. रिॲक्शनच्या अगोदर रिॲक्टंटचं मास घ्या, रिॲक्शन संपल्यानंतर प्रोडक्टचं मास घ्या, दोन्ही मासेस इक्वल असतील म्हणजे मास बाहेरही जात नाही, मास नवीन तयारी होत नाही, म्हणून आपण त्याला काय म्हणू शकतो, मास कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर डेस्ट्रॉइड. फक्त इथं रिअरेंजमेंट झाले, हवेतला ऑक्सिजन याला बाइंड झाले, कशाला, प्युअर एलिमेंट. एवढाच चेंज आहे याच्यामध्ये. ठीक आहे, समजलाय एव्हरीवन? Yes, sir. समजलाय प्रत्येकाला? फर्स्ट लॉ, Yes. लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास. काय लक्षात ठेवणार स्टेटमेंट? स्टेटमेंट काय लक्षात ठेवणार? Total mass of reactant is equal to total mass of product. यस. आणि दिस इज द स्टेटमेंट, मास. Mass can neither be created nor be destroyed. Okay, good, Sneha. Mass can neither be created nor destroyed. Now, Sanskruti, present. Sanskruti. Yes, sir. Okay, tell me, who given the law of conservation of mass? Antoine Levesque. Okay, and he is also referred as? Yes, he is also Father referred of as modern chemistry. father of modern chemistry. बघून सांगतेस? नाही आहे सर. No. आहे ना? ओके, लक्षात राहिलेलं आहे. ठीक आहे, गुड. ओके, आणि एवढं लक्षात ठेवण्यासारखं आहे. दिस इज द स्टेटमेंट, दिस इज द सिंपल वर्डिंग मध्ये असं सांगू शकतो आपण, टोटल मास ऑफ रिएक्टंट इज इक्वल टू टोटल मास ऑफ प्रोडक्ट. ओके, जशी आपण रिएक्शन बॅलन्स करत असतो सगळे ऍटम, इकडे जर 2 ऑक्सिजन आहेत तर प्रोडक्ट साईडला पण 2 ऑक्सिजन पाहिजेतच. का असं आपण करतो? का तर त्याचं मास इक्वल आलं पाहिजे, ते याच्यावर बेस आहे. टोटल मास ऑफ रिएक्टंट इज इक्वल टू टोटल मास ऑफ प्रोडक्ट. पण आता जर मॉडर्न याच्यामध्ये जर सांगितलं, आता हे लॉ कधीचे आहेत? आधीचे. मास कमी होऊ शकतं. कधी कमी होऊ शकतं? जर त्याचं कन्व्हर्जन एनर्जी मध्ये झालं असेल. जर त्याचं कन्व्हर्जन एनर्जी मध्ये होत असेल तर डेल्टा एम, जो काही मास डिफेक्ट येतो, जेवढं काही मास कमी होतं ते कशामध्ये कन्व्हर्ट होतं? एनर्जी मध्ये. तो हे काय आहे? पॉसिबल आहे. पण हा मास डिफेक्ट येण्यासाठी चेंजेस न्यूक्लियस मध्ये व्हावे लागतात. चेंजेस कुठे व्हावे लागतात? न्यूक्लियस मध्ये. लक्षात ठेवा, 2 केमिकल आहेत, 2 केमिकलची रिएक्शन. तर ही रिएक्शन होत असताना न्यूक्लियस मधले प्रोटॉन्स न्यूट्रॉन्स चेंज होत आहेत का? नाही, न्यूक्लियस पर्यंत जातच नाही केमिकल रिएक्शन. केमिकल रिएक्शन ही फक्त आउटर जी काही शेल आहे त्याच्यामधल्या इलेक्ट्रॉन एक्सचेंज मुळे होती. 2 ऍटम आहेत ए आणि बी, त्यांची रिएक्शन होणार आहे. कशी होईल? ए शेवटच्या शेल मधला एक इलेक्ट्रॉन बी ला देईल, किंवा बी शेवटच्या शेल मधला एक इलेक्ट्रॉन ए ला देईल, किंवा दोघ जण कॉम्प्रोमाइज करतील, शेवटच्या शेल मधले एक इलेक्ट्रॉन इक्वल शेअरिंग करतील. या पद्धतीने त्याचं बॉन्डिंग होतं. इन दिस वे. ओके, बॉन्डिंग या पद्धतीने होतं. म्हणजे फक्त शेवटच्या सेल मधले व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन पार्टिसिपेट करतात केमिकल बॉन्डिंग मध्ये. केमिकल बॉन्डिंग मध्ये, केमिकल रिएक्शन मध्ये. जर तुम्हाला हे करायचं असेल, मास डिक्रीज करून त्याचं कन्व्हर्जन एनर्जी मध्ये करायचं असेल, तर ते ऍटॉमिक बॉम्ब मध्ये होतं. सनवरती जे न्यूक्लिअर फ्युजन रिएक्शन होतात त्याच्यामध्ये होतं. हायड्रोजन बॉम्ब, फ्युजन बॉम्ब, फिजन बॉम्ब, हे सगळं आपल्याला पाहायचं आहे. सगळं शिकणार आहे ऍट द एंड ऑफ 12th. ओके, हे सगळं आपल्याला पाहायचं आहे. तर हे तिथं होतं, केमिकल रिएक्शन मध्ये होत नाही. पण हे लॉज खूप जुने आहेत, त्यामुळे या सगळ्या गोष्टी याच्या अंडर कव्हर होणार नाही. एनी डाऊट इन फर्स्ट लॉ? एनीवन हॅज डाऊट No. in law No, sir. of conservation of mass? Okay, then next, law of definite proportion. Second law, law of definite म्हणजे काय? What is mean by definite? Fixed. Definite means fix. Okay, आणि proportionला दुसरा वर्ड काय असू शकतो? रेशो. प्रोपोर्शन म्हणजे प्रमाण, रेशो. ओके, लॉ ऑफ डेफिनाइट प्रोपोर्शन. अगेन दिस लॉज इज गिवन बाय जोसेफ फ्रॉस्ट. सुरुवात तिथूनच करणार आपण. सायंटिस्ट जोसेफ फ्रॉस्ट. दिस इज अगेन द फ्रेंच केमिस्ट. ओके, दिस इज अगेन इम्पॉर्टंट. लिहिलं हे जोसेफ फ्रॉस्ट. या फ्रेंच केमिस्टने काय केलेलं आहे? लॉ ऑफ डेफिनाइट प्रोपोर्शन दिलेला आहे किंवा डेव्हलप केलेला आहे.
त्याने काय केलं पहा, क्युप्रिक कार्बोनेटचे वेगवेगळे सॅम्पल घेतले. क्युप्रिक कार्बोनेटचे वेगवेगळे सॅम्पल घेतले. आता मी डायरेक्ट लिहू शकतो, तुम्हाला आपल्याला फॉर्म्युला माहित आहे, Sir, CO3. यस यस स्नेहा, नाही सर, मी नाही बोलवलं. कोण बोललंय? यस, एनीवन हॅज प्रॉब्लेम? कीर्ती, प्रॉब्लेम, कनेक्शन मध्ये प्रॉब्लेम आहे कुणाला? हँग वगैरे होतंय काही? काल पहिल्या 10 मिनिटात कुणाचं तरी हँग होत होतं. माझं कुणाला होतं सर, आता नाही होते. आता नाही होत आहे. फक्त तुझंच होतं का बाकीच्यांचं पण होत होतं काल स्टार्टिंगला? म्हणजे मला चेक करायला बरं की माझ्या वायफायचा प्रॉब्लेम आहे का नक्की तुमचा प्रॉब्लेम? No, sir. बाकीच्यांना नव्हतं ना होत, म्हणजे डेफिनेटली तुमच्या नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे. जर सगळ्यांना असेल तर तो माझा प्रॉब्लेम आहे, पण तुमच्या सगळ्यापैकी एखाद्याला जर काही प्रॉब्लेम आला नेट, तर तो तुमचा नेटवर्क इश्यू असेल. तुम्ही चेक करत जावा आपल्याला नक्की कोणत्या रूम मध्ये जास्त रेंज आहे, जास्त टॉवर्स येतात त्याचे, आणि तिथं तुम्ही काय करत जावा, लेक्चरसाठी बसू शकता. ठीक आहे. लॉ ऑफ डेफिनाइट प्रोपोर्शन गिवन बाय सायंटिस्ट फ्रेंच केमिस्ट जोसेफ फ्रॉस्ट. यांनी काय केलं आहे, क्युप्रिक कार्बोनेटचे वेगवेगळे सॅम्पल घेतले. वेगवेगळे सॅम्पल म्हणजे फर्स्ट सॅम्पल इज फ्रॉम नॅचरल ओर, नॅचरल निसर्गामध्ये सापडणार, जसं जमिनीतून आपण हेमेटाइट, सिडेराइट हे आयर्नचे ओर काय करतो असतो, आयर्नचे ओर मिनरल आपण काय करत असतो, कलेक्ट करत असतो. तसा नॅचरल सॅम्पल क्युप्रिक कार्बोनेटचा घेतला. दुसरं क्युप्रिक कार्बोनेटचं सॅम्पल घेतला जे मॅन मेड असेल, लॅबोरेटरी मेड असेल, लॅबमध्ये बनवलेलं क्युप्रिक कार्बोनेटचं सॅम्पल घेतला. हे दोन्ही सॅम्पल, एक कसं आहे नॅचरल, दुसरं कसं आहे आता लॅबमध्ये बनवलेलं मॅनमेड, ह्याला आपण एकच शब्द वापरूयात, सिंथेटिक. हे कसं झालं, सिंथेटिक. सिंथेटिक आणि नॅचरल हे दोन सॅम्पल टेस्ट केले, अनालाइज केले. त्याच्यामध्ये असणाऱ्या कॉपर, यस कुणीतरी आवाज देते, कोण आहे बघा? एनीवन हॅज प्रॉब्लेम? Yes. Anyone has problem? ओके. दोन्ही सॅम्पल काय केले आहेत, टेस्ट केले आहेत. त्याच्यामध्ये असणाऱ्या कॉपरचं, कार्बनचं आणि ऑक्सिजनचं कंटेंट जे आहे ते पर्सेंटेज मध्ये काय केलं आहे, त्यांनी कॅल्क्युलेट केलं आहे. बघा, क्युप्रिक कार्बोनेट, क्युप्रिक कार्बोनेट पहिल्यांदा आपण याचं सॅम्पल घेऊयात जे नॅचरल असेल, नॅचरल सॅम्पल. आणि दुसरं सॅम्पल कसा असेल, Synthetic. सिंथेटिक सॅम्पल आहे. याच्यामध्ये कोणते कोणते इलिमेंट आहेत, प्युअर इलिमेंट, त्याचं पर्सेंटेज, पर्सेंटेज ऑफ कॉपर, पर्सेंटेज ऑफ कार्बन आणि पर्सेंटेज ऑफ Oxygen. हे जर चेक केलं आपण, ओके, तर नॅचरल सॅम्पल मध्ये कॉपरचं पर्सेंटेज भेटलेलं आहे 51.35. एवढं पर्सेंटेज कॉपर भेटलेलं आहे. कुणाला, कुणी एक्सपेरिमेंट रन केलेला आहे? हा एक्सपेरिमेंट जोसेफ कुणी केला? फ्रॉस्ट. Yes, Joseph Frost. Okay. Then percentage of carbon is 9.74. You obtained copper's percentage as 9.74% and percentage of carbon 38.91. एवढ्या पर्सेंटेज मध्ये ऑक्सिजन भेटलेला आहे. सगळ्यात जास्त याच्यामध्ये कोण भेटला, सगळ्यात जास्त. आणि हे सगळं पर्सेंटेज कसं असेल, बाय मास, बाय मास, पर्सेंटेज बाय मास. एवढं सगळ्यात जास्त मास कुणाचं भेटलं, कॉपर. Copper. तर मास कुणाचं भेटलं, ऑक्सिजन 2 नंबरला आहे. आणि सगळ्यात कमी मास कुणाचा आहे, कार्बनचं. कार्बन. सिंथेटिक सॅम्पल परत अनालाइज केला तर सेम व्हॅल्यू भेटल्या, नियरली सेम, 51.35, 9.74 आणि 38.91 अशा व्हॅल्यू भेटलेल्या आहेत सायंटिस्ट जोसेफ फ्रॉस्टला. ओके, मग याच्यावरून आपण नक्कीच एखादा लॉ बनवू शकतो. बनवू शकतो का? डेफिनेटली. Yes. If you are going to take natural sample of any compound and synthetic sample of any compound and you are getting same composition, then you can say any compound, इथं कोण आहे, क्युप्रिक कार्बोनेट, any compound
always contains the same amount of elements or same amount of mass. ओके, त्या एलिमेंटचं जे मास आहे, पर्सेंटेज मास, ते ऑलवेज काय असणार आहे, सेम असणार आहे. मग स्टेटमेंट काय दिलं पहा, अ गिवन कंपाऊंड ऑलवेज कंटेन्स, गिवन कंपाऊंड always contains exactly the same proportion of element, exactly the same proportion, exactly the same proportion. शब्द काय वापरला, लॉचं नाव, definite proportion, exactly the definite or same proportion of elements by weight, by weight. Okay, so you can write statement. हे लिहिलंय का तुम्ही, पर्सेंटेज लिहिलेलं आहे, नसेल तर हो, बुक सर. मध्ये आहे बघा, टेबल चेक करा. दुसरा लॉ काय सांगतो बघा, स्टेटमेंट काय आहे, अ गिवन कंपाऊंड ऑलवेज कंटेन्स, गिवन कंपाऊंड, राइट डाउन दिस, ऑलवेज contains exactly the same number of exactly the same proportion of elements by weight. व्हॉल्यूम वगैरे घेतलाय का इथं, व्हॉल्यूम नाही घेतला, वेट घेतलेला आहे. ओके, म्हणजे गिवन कंपाऊंड तो आयदर कोणत्याही सोर्स मधून सापडला असेल, एका ओव्हर मध्ये सापडला, दुसऱ्या ओव्हर मध्ये सापडला, इंडियामध्ये सापडला, युरोपमध्ये सापडला, ठीक आहे, किंवा तो लॅब मध्ये बनवला, सिंथेटिक आहे, इंडस्ट्रीमध्ये बनवला, तर त्याच्यामध्ये असणाऱ्या एलिमेंटचं प्रोपोर्शन हे बाय वेट, प्रोपोर्शन बाय वेट हे ऑलवेज सेम असतं. समजला, लॉ ऑफ डेफिनाइट प्रोपोर्शन समजलंय का प्रत्येकाला? पहिला लॉ काय होता, Yes, लॉ sir. ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास. तसा हा काय आहे, लॉ ऑफ डेफिनाइट प्रोपोर्शन. एखादा कंपाऊंड त्याचा ओर काय आहे किंवा त्याचा ओरिजिन काय आहे हे इम्पॉर्टंट नाही. जर कॅल्शियम कार्बोनेट आहे तर त्याच्यामध्ये असणाऱ्या कॅल्शियमचं, कार्बनचं आणि ऑक्सिजनचं प्रमाण हे एक्झॅक्टली सेम असणार आहे बाय इट्स वेट, बाय इट्स वेट एक्झॅक्टली सेम असणार आहे. येते लक्षात? मग तो कुठून मिळवला, कोणत्या खाणीतून आपण कलेक्ट केलाय, कोणत्या मग ठिकाणाहून मायनिंग करून आपण कलेक्ट केलाय, कोणत्या लॅबमध्ये बनवलाय, कोणत्या इंडस्ट्रीमध्ये बनवलाय, ह्या गोष्टी मॅटर करत नाहीत. त्याच्यामध्ये असणाऱ्या एलिमेंटचं मास काय असतं, ऑलवेज सेम. एक्झॅक्टली सेम. म्हणून आपण त्याला म्हणतो असतो लॉ ऑफ डेफिनाइट प्रोपोर्शन. कोणत्याही कंपाऊंड मध्ये त्याच्या एलिमेंटचं प्रोपोर्शन हे डेफिनाइट असतं, फिक्स असतं, बाय इट्स वेट और यू कॅन से बाय इट्स मास. ओके, सो दिस इज द सेकंड लॉ, लॉ ऑफ डेफिनाइट प्रोपोर्शन. इझी आहे, खूप सिंपल आहे, काय फारसं त्याच्यामध्ये डिफिकल्टी नाहीये, याच्यामध्ये कोणतंही रॉकेट सायन्स नाहीये, एकदम सिंपल असे लॉ आहे. ओके, देन थर्ड लॉ, लॉ ऑफ मल्टिपल प्रोपोर्शन. राइट डाउन, लॉ ऑफ मल्टिपल, लॉ ऑफ मल्टिपल प्रोपोर्शन, लॉ ऑफ मल्टिपल प्रोपोर्शन. नावावरूनच समजते आता आपल्याला, प्रोपोर्शन म्हणजे परत इथं रेशिओ आहे, बाय इट्स वेट असेल, बाय इट्स व्हॉल्यूम असेल, गॅस असेल तर व्हॉल्यूम असेल, सॉलिड लिक्विड असेल तर वेट असेल, ठीक आहे, आणि मल्टिपल म्हणजे एकापेक्षा जास्त. ओके, सो फर्स्ट दिस लॉ इज गिवन बाय जॉन डाल्टन. This law is given by scientist John Dalton in 1803. Yes, राहील लक्षात हे. लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास कुणी दिला? लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास अँटोनी अँटोनी लेविस सर. यस. त्याच्यानंतरचा लॉ ऑफ डेफिनाइट प्रोपोर्शन, सेकंड लॉ. जोसेफ फ्रॉस्ट. जोसेफ फ्रॉस्ट. थर्ड लॉ, लॉ ऑफ मल्टिपल प्रोपोर्शन, John Dalton. जॉन डाल्टन. ओके, हे पण पाहायचं आहे, सिम्बॉल कोणता आहे जॉन डाल्टनचा ते पण आपल्याला पाहायचं आहे. काय आहे बघा स्टेटमेंट, when two elements A and B, when two elements A and B forms more than one compound, A आणि B एकत्र येत आहेत आणि एकापेक्षा जास्त कंपाऊंड बनवत आहेत. फॉर एक्झाम्पल 2 बनवत आहेत किंवा 3 वेगवेगळे कंपाऊंड बनवत आहेत. कोण? दोनच एलिमेंट A आणि B. येते लक्षात? when two elements A and B form more than one compound,
the masses of element B, the masses of element B that combines with a given mass of A, म्हणजे A चं मास काय आहे, फिक्स आहे, that combines with given mass of A चं मास फिक्स आहे, okay, then the given mass of A are always in the ratio of small whole number. म्हणजे B A चं मास कॉन्स्टंट ठेवलं, A चं मास कॉन्स्टंट ठेवलं, दोन वेगवेगळ्या कंडिशनला त्याची रिएक्शन B बरोबर केली, तर त्या B चं किती मास याच्या बरोबर रिएक्ट होणार आहे, याच्यामध्ये सिंपल होल नंबरचा काय असणार आहे, रेशो असणार आहे. फॉर एक्झाम्पल बघा, हायड्रोजन आणि ऑक्सिजन मिळून दोन कंपाऊंड बनतात. हायड्रोजन आणि ऑक्सिजन मिळून काय करतात, दोन कंपाऊंड वेगवेगळे बनवतात वेगवेगळ्या कंडिशनला. त्याचा स्टडी नाही करायचा आपल्याला कोणत्या कंडिशन आहेत वगैरे. सपोज हायड्रोजन प्लस ऑक्सिजन गिव्स वॉटर. आता या स्टेटमध्ये इथं लक्षात ठेवायचं, हायड्रोजन इज इन गॅसियस स्टेट, ऑक्सिजन इज in gaseous state and formed water molecules are also in gaseous state, म्हणजे वॉटरची वेपर तयार होते, वॉटर वेपर तयार होतात. and second reaction same A and B, hydrogen plus oxygen, it gives hydrogen peroxide. माहित आहे का पेरॉक्साइड, हायड्रोजन पेरॉक्साइड कुठे यूज करतो, ऐकला असेल बघा तुम्ही, ऑल आर इन गॅसियस स्टेट. हायड्रोजन पेरॉक्साइड ऐकलंय, जखम वगैरे झाली का ड्रेसिंग करताना लावतात बघा, ते पांढरा पांढरा फेस तयार होतो लगेच, पेरॉक्साइड म्हणतात त्याला डॉक्टर, ते हायड्रोजन पेरॉक्साइड. ठीक आहे, हायड्रोजन आणि ऑक्सिजन एकत्र येऊन वॉटर बनतं, हायड्रोजन आणि ऑक्सिजन वेगळ्या कंडिशनला एकत्र येऊन काय बनतं, हायड्रोजन पेरॉक्साइड. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगू शकतो, ही रिएक्शन 100 डिग्री सेल्सिअसला होते, ही रिएक्शन 150 डिग्री सेल्सिअसला होते. याचं मिनिंग काय झालं, दोन्हीच्या कंडिशन वेगवेगळ्या आहेत. म्हणजे when two elements A and B combines together and forms more than one compound at different conditions. Okay, if different masses of B combine with fixed mass or given mass of A, म्हणजे A चं मास कॉन्स्टंट ठेवायचं आपल्याला, given mass of A, then these masses always be in simple whole number ratio. हे मासेस नेहमी सिंपल होल नंबर रेशो मध्ये असतात. फॉर एक्झाम्पल बघा, जर आपण 2 ग्रॅम हायड्रोजन हा 16 ग्रॅम ऑक्सिजन बरोबर जर कंबाईन केला, तर आपल्याला मिळणार आहे 18 ग्रॅम ऑफ वॉटर, बरोबर आहे. आणि सेम याचा मास जे आहे ते बदलायचं नाही. ओके, गिवन मास किंवा फिक्स मास म्हटले आपल्याला, 2 ग्रॅम ऑफ हायड्रोजन गोइंग टू कंबाईन विथ 32 ग्रॅम ऑफ ऑक्सिजन and it will produce 34 gram of hydrogen peroxide. आता हे असंच का होतंय, तर आपल्याला माहित आहे वॉटरचा फॉर्म्युला काय आहे, H2O आहे, आणि हायड्रोजन पेरॉक्साइडचा काय आहे, H2O2 आहे. एक ऑक्सिजन ऍटम जास्त आहे म्हणून याची क्वांटिटी काय झाले, डबल झाले. गिवन मास ऑफ A, गिवन मास ऑफ कंपाऊंड A, B चे वेगवेगळे मासेस काय झाले, त्याच्या बरोबर कंबाईन झाले. जर हे तुम्ही अनालाइज केले, व्यवस्थित पाहिले, तर तुमच्या लक्षात येतंय दीज मासेस ऑलवेज इन सिंपल होल नंबर रेशो. कसं पहा, 16 as to 32 ग्रॅम, 16 as to 32 ग्रॅम, हाच रेशो तुम्ही कसा सांगू शकता, 1 as to 2. 1 as to 2 काय झाला, सिंपल होल नंबर रेशो झाला किंवा नाही, 1 as to 2 झाला का सिंपल होल नंबर रेशो झाला. मग स्टेटमेंट काय आहे, गिवन कंपाऊंड, okay, sorry, two elements A and B forms more than one compound, then the masses of element B that combines with given mass of A are always in simple whole number ratio. Okay, दुसरं एक्झाम्पल घेऊयात आपण. हे लिहिले तुम्ही, लिहिलं का सौरभ, सॉरी सुरेश? येस सर. लिहिलंय, ओके. कार्बन आणि ऑक्सिजन कंबाईन करून तुम्ही कार्बन मोनॉक्साइड आणि कार्बन डायऑक्साइड तयार करू शकता, किंवा नायट्रोजन आणि ऑक्सिजन मिक्स करून तुम्ही नायट्रिक ऑक्साइड आणि नायट्रोजन डायऑक्साइड करू शकता. वेगळे एक्झाम्पल घेऊयात आपण. सल्फर प्लस ऑक्सिजन,
sulfur plus oxygen, it will give sulfur dioxide. ओके, वर्डिंग मध्ये लिहूयात आपण sulfur dioxide, and again sulfur plus oxygen, it will give sulfur Oxide. dioxide. आता याचे फॉर्म्युले पण माहित असतील तुम्हाला. डाय म्हणजे 2, सल्फर डायऑक्साइड म्हणजे SO2, ट्राय म्हणजे SO3. So these are the formulas of sulfur dioxide and trioxide. Okay, 32 gram of sulfur combines with 32 gram of oxygen and it will give 64 gram of sulfur dioxide. आता हे कशावरून वेट घेतले? याचं जे काही मास आहे, सल्फरचं काय मास आहे? सल्फर 16, सल्फर 32. जेवढं मास आहे तेवढं आपण ग्रॅम मध्ये घेतोय. ओके, म्हणजे याचा 1 मोल घेतोय. शिकायचे आपल्याला नेक्स्ट लेक्चरला मोल कन्सेप्ट. ठीक आहे, 1 मोल घेतोय का तर याच्यामध्ये एकच सल्फर आहे. ऑक्सिजन 32 का घेतला? एका ऑक्सिजन ऍटमचं मास असतं 16 आणि इथं किती आहेत? 2. म्हणून हे सोपं जावं म्हणून आपण काय करत असतो? 16 + 16 32 घेत असतो. आणि सल्फर डायऑक्साइडचे जे मास आहे ते आपल्याला ग्रॅम मध्ये भेटेल. फक्त ऍटॉमिक मास युनिट मधले युनिट आपण ग्रॅम मध्ये कन्वर्ट केले आपल्याला समजावं म्हणून. ठीक आहे, या रिएक्शन मध्ये काय होईल बघा. 32 ग्रॅम ऑफ सल्फर किती ऑक्सिजन बरोबर रिएक्ट होईल? 3. 16 + 16 + 16 म्हणजे 48 ग्रॅम ऑफ ऑक्सिजन बरोबर रिएक्ट होतील आणि काय बनेल? 80 ग्रॅम ऑफ सल्फर ट्रायऑक्साइड. मग whenever the masses of B reacts with given mass of fixed mass of compound A, there is always simple whole number ratio between these two. ओके, काय रेशो आहे बघा? 32 as to 48 ग्रॅम. मग याचा सिंपल होल नंबर रेशो काय होईल? काय होईल? सिंपल होल नंबर रेशो काय होईल? यस, सिंपल होल नंबर रेशो काय होईल? 2:3. 2:3. रितिका, ओके, मग हा सिंपल होल नंबर आहे का? आहे. हो. हा काय आहे? सिंपल होल Simple नंबर whole रेशो. number. हेच सांगितलं ह्या लॉ मध्ये, बाकीचं काहीही नाहीये. ठीक आहे, वेगवेगळे एक्झाम्पल तुम्ही घेऊ शकता. समजलाय हा थर्ड लॉ? Yes, sir. हो. सगळ्यांना समजलाय का? 2 जण मला फक्त रिप्लाय करतायत. येस. सगळ्यांना समजलाय? Yes, sir. सर श्रुती, yes. सर. नेहा, Yes, sir. सर ऐका ना, हा बोला. तो स्टेटमेंट एकदा परत बोलता का? नोट डाऊन करायचंय. कोणता स्टेटमेंट? या लॉचा ना? हा, राईट डाऊन. when two elements A and B form more than one compound, when two elements, okay, I will write here, when two elements A and B form more than one compounds, दिसते बोर्डवरचं? हो सर. दिसते का? येस. द मासेस ऑफ एलिमेंट बी, द मासेस, 2 वेगवेगळी मास आहेत म्हणून द मासेस ऑफ element B that combine with a given mass of A given mass म्हणजे फिक्स मास, given mass of A are always in the ratio of small whole number. Are always in the ratio of small whole number. झालं सर, थँक्यू. सर. झाले? प्रत्येकाचं झाले का? यस.
सर औरंगजेब. हायड्रोजन आणि ऑक्सिजन मिक्स करून फक्त दोनच कंपाऊंड होऊ शकतात, वॉटर आणि हायड्रोजन पेरॉक्साईड, का अजून देखील Okay. होतं? नाही नाही, फक्त दोनच आहेत जे स्टेबल आहेत, जे आपल्या नॅचरल आपण बिहेवियर मध्ये स्टेबल राहू शकतात असे दोनच कंपाऊंड आहेत, वॉटर आणि हायड्रोजन पेरॉक्साईड. तिसरा कंपाऊंड तुम्हाला पाहायला भेटणार नाही, हायड्रोजन आणि ऑक्सिजन पासून बनलेला. ठीक आहे, हो हो. जो स्टेबल आहे आपल्या एन्व्हायरमेंट मध्ये स्टेबल आहे असे दोन कंपाऊंड आहेत जे आपण डेली लाईफ मध्ये युज करतो. वॉटर तर सगळेच युज करतो आणि हायड्रोजन पेरॉक्साईड आपण पाहिलं असेल रस्त्यावरती वगैरे युज केलं जातं. येस येस येस, डॉक्टर काय करतात अँटीसेप्टिक म्हणून, किंवा हायड्रोजन पेरॉक्साईड जनरली काय करतं बघा, ऑक्सिडाइज करतं. ऑक्सिडाइज केल्यानंतर काय होतं, एखादं अनवॉन्टेड मटेरियल असेल, बॅक्टेरिया असेल, काही असेल, किंवा बरेच वेळेला काय होतं आपण पडल्यानंतर जखमेमध्ये थोडीशी डस्ट पार्टिकल वगैरे जातात, तर याच्या बरोबर काय करतं, ऑक्सिडेशन करतं, त्याचं ऑक्सिजन बरोबर बॉन्डिंग करतं आणि ते ऑक्साईड काय होतात, फेस तयार होत असल्यामुळे त्याच्यामध्ये निघून जातात. हे सिंपल आहे, जसं क्लॉथ वॉशिंग करतो आपण, मायसेलीज असतात तिथं क्लॉथ वॉशिंग, ते पण आहे आपल्याला सिलेबसमध्ये. क्लॉथ वॉशिंग करताना जसं ते फेसाबरोबर निघून जातं, सेम तिथं फोम मध्ये त्याच्या काय होत जातं, ऑक्साईड बनतात आणि निघून जातं. ठीक आहे, ओके. येस सर. ओके, किती लॉस झाले, 3. 3 लॉस झाले. नेक्स्ट लॉ, फोर्थ लॉ, गे-लुसॅक्स लॉ. इट इज द नेम ऑफ सायंटिस्ट, or you can say Gay-Lussac's law of gaseous volume. Gay-Lussac's law काय सांगतो बघा, ही गिवन, दिस इज द नेम ऑफ सायंटिस्ट, परत लिहायची आवश्यकता नाही. ही गिवन दिस लॉ इन 1800 and in the year 1808. ओके, काय सांगितलंय बघा, when gases combines or produced in a chemical reaction, गॅसेस एकत्र आले किंवा तयार झाले कशामध्ये, केमिकल रिएक्शन मध्ये, when gases combine or produced in chemical reaction, they do so in a simple ratio by volume. They do so in a simple ratio by volume. Simple ratio by weight कुठं होतं, बाय वेट कुठं होतं, जोसेफ फ्रॉस्टच्या यस लॉ ऑफ डेफिनाइट प्रोपोर्शन मध्ये होतं, आणि मल्टिपल प्रोपोर्शन मध्ये पण आपण वेट घेतलं, त्या दोन्ही लॉज मध्ये आपण वेट घेतलं, पण इथं गॅसेसशी रिलेटेड असल्यामुळे आपण काय घेणार, व्हॉल्यूम घेणार. when gases combines or produced, okay, in a chemical reaction, they do so in a simple ratio by volume, provided that, आता जिथं कुठं गॅस येतं इथे हे शेवटी सेंटेन्स असतं, provided that all gases should be measured at same condition of temperature and pressure. हे एक वाक्य नेहमी लक्षात ठेवायचं, जिथं कुठं गॅसेस विषयी तुम्ही लॉ लिहिताय तर प्रत्येक, असं नाही की ए गॅस तुम्ही काय केलं, वेगळ्या टेम्परेचरला मेजर केला, बी गॅस वेगळ्या टेम्परेचरला मेजर केला, काय होणार आहे, जास्त टेम्परेचरला त्याचं एक्सपान्शन झालेलं असतं, व्हॉल्यूम जास्त भेटेल, किंवा प्रेशर जास्त जर तुम्ही दिलं तर व्हॉल्यूम कमी होतो, बरोबर की नाही. एखाद्या गॅस कमी प्रेशरला, ऍटमॉस्फेरिक प्रेशरला तुम्ही मेजर करताय, दुसरा गॅस तुम्ही काय करताय, दुसरा गॅस तुम्ही जास्त प्रेशर देऊन मेजर करताय, तर त्याचं व्हॉल्यूम तिथं कमी झालेलं असेल प्रेशर दिल्यामुळे. त्यामुळे हे वाक्य नेहमी लक्षात ठेवायचं, प्रोव्हाइडेड दॅट, यस सुरेश सर नॉट अंडरस्टूड. ओके, अंडरस्टँड होईल. ओके, whenever gaseous substances react together to form gaseous products. येतं लक्षात सुरेश, Yes. पहिलं वाक्य, जेव्हा कधी दोन वेगवेगळे गॅसेस एकत्र येतात आणि तयार होणारा प्रोडक्ट पण गॅस असतो, येतं लक्षात. येस. हे जे सगळे आहेत रिएक्टंट आणि प्रोडक्ट, हे सिंपल होल नंबर रेशो मध्ये असतात. हे कसे असतात, जसं आता आपण रेशो पाहिला तसा सिंपल होल नंबर किंवा सिंपल रेशो मध्ये असतात. समजलं, येस. सिंपल होल. पण हा रेशो कसा घेणार, हा रेशो कसा घेणार, मासचा का व्हॉल्यूमचा, व्हॉल्यूम. व्हॉल्यूम का, का तर हे गॅसेस आहेत. ओके, राईट डाऊन द स्टेटमेंट, when gases combines, हे सगळं न सांगता मी फक्त एक एक्झाम्पल दिलं असतं ना तुम्हाला, तरी तुम्हाला 100% समजलं असतं. जोपर्यंत एक्झाम्पल येत नाही तोपर्यंत समजत. ओके, सो राईट डाऊन, when gases combines or produced in a chemical reaction, गॅसेस रिॲक्ट झाले आणि तयार पण झाले कुठं, केमिकल रिॲक्शन मध्ये, they do so
इन सिंपल रेशो बाय व्हॉल्यूम. महत्वाचा शब्द आहे सिंपल रेशो बाय व्हॉल्यूम. अंडरलाइन करायला सिंपल रेशो बाय व्हॉल्यूम और इन सिंपल रेशो बाय व्हॉल्यूम. आणि फक्त एक वाक्य तुम्हाला ऍड करावं लागतं. तुम्ही व्हॉल्यूम घेताय, गॅसेस विषयी लॉ लिहिताय, त्यामुळे एक वाक्य ऍड करायला लागतं तुम्हाला. कोणतं? प्रोव्हाइडेड दॅट, फिक्सच असतं, प्रोव्हाइडेड दॅट ऑल गॅसेस आर ॲट सेम टेम्परेचर अँड प्रेशर. आर ॲट सेम टेम्परेचर अँड pressure, provided that all gases are at same temperature and pressure. झाले लिहून सगळ्यांचं? Yes. गौरंगी झालं का? कीर्ती कमी लोक Yes, दिसतात sir. आज मला. बाकीच्यांनी का लिहू केले मीटिंग? लेक्चर का लिहू केलंय बाकीच्यांनी? ठीक आहे, काही प्रॉब्लेम असतील आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघूया. समजले? हो. ज्यांना समज नाही त्यांना आता समजेल. एक्झाम्पल दिल्यानंतर मगाचीच रिएक्शन घेऊयात आपण. हायड्रोजन प्लस ऑक्सिजन, इट विल फॉर्म वॉटर. Whenever gaseous substances are react together, means these are gases, and forms gaseous molecules. Water ची वेपर तयार होते, forms gaseous molecules, then there is always simple ratio between them. But how is the ratio? Ratio by volume. Okay, आता मी इथं व्हॉल्यूम मध्ये लिहितोय, मग आपण ग्रॅम मध्ये लिहिलं, आता व्हॉल्यूम मध्ये लिहितोय. बघा, जर 50 ml ऑक्सिजन घेतला तर तो कंबाईन होतो 100 ml हायड्रोजनची, किंवा जर मी 100 ml हायड्रोजन घेतला तर तो कंबाईन होतो 50 ml ऑक्सिजनची, आणि तयार होतं आपल्याला वॉटर वेपर किती मिळतात? 100 ml एवढ्या आपल्याला काय भेटतात? वॉटर वेपर. ओके, मी या सगळ्यांचा जसं मगाशी मास लिहिलं होतं तसं असं व्हॉल्यूम लिहिलेलं आहे. ओके, आता बघा याच्यामध्ये Sir. रेशो कसा चेक करायचा? रेशो कसा चेक करायचा? जो सगळ्यात छोटा आहे, त्याला 1 व्हॉल्यूम मध्ये, 1 व्हॉल्यूम. व्हॉल्यूम हे युनिट झालं, त्याचं एक जनरल युनिट दिलं आपण त्याला, 1 व्हॉल्यूम. जर 50 ml म्हणजे 1 व्हॉल्यूम असेल तर 100 ml म्हणजे किती? 2 volume. 2 व्हॉल्यूम. 100 ml म्हणजे किती? 2 व्हॉल्यूम. युनिट देत नाहीत आपण, व्हॉल्यूम आपण जनरल युनिट आहे हे. ओके, मग 2 व्हॉल्यूम ऑफ हायड्रोजन कंबाइन्स विथ 1 व्हॉल्यूम ऑफ ऑक्सिजन टू प्रोड्यूस 2 व्हॉल्यूम ऑफ वॉटर वेपर. मग हा रेशो कसा झाला? सिंपल रेशो बाय व्हॉल्यूम झाला का? काय रेशो झाला? 2:2, 1:2, 2. सरळ लिहा, 2 रिएक्टंट एक प्रोडक्ट. 2:2, 1:2, 2. हा रेशो कसा आहे? सिंपल होल नंबर रेशो आहे. हेच सांगितले गेलो सेकंड, काही याच्यामध्ये डिफिकल्टीज नाहीये. जेव्हा कधी गॅसियस सबस्टन्सेस रिएक्ट होतात आणि गॅसियस प्रोडक्ट तयार होतात, तेव्हा या सगळ्यांचा व्हॉल्यूम जर तुम्ही चेक केला तर तुम्हाला तो एका सिंपल होल नंबर रेशो मध्ये भेटतो, किंवा सिंपल रेशो मध्ये भेटतो. राहील लक्षात? Sir. यस. Sir, but 100 plus 150 is 150 ml. Okay, volume are not additive. Volumes are not additive. Good question. Okay, very good question, very good observation. हा क्वेश्चन पडायला पाहिजे होता सगळ्यांना. Volumes are not additive. Masses are additive by law of conservation of mass. Mass cannot be created, cannot be destroyed. Yes, पण व्हॉल्यूम ऍड होत नाहीत, हे लक्षात घ्या. व्हॉल्यूम्स ऍड होत नाहीत, व्हॉल्यूम्स ऍडिटिव्ह नसतात. लक्षात घ्या, 1 लिटर गॅस आहे, 1 लिटर गॅस आहे, आणि दोन्ही गॅस कंबाईन झाले आणि नवीन गॅस तयार झाला, तर तो अर्धा लिटर असू शकतो, 1 लिटर असू शकतो,
1.5 लिटर असू शकतो, 5 लिटर पण असू शकतो. ते डिपेंड आहे त्या गॅसच्या प्रॉपर्टीवरती. ऍट द सेम टेम्परेचर अँड प्रेशर. व्हॉल्युम्स आर नॉट ऍडिटिव्ह. व्हॉल्यूम ऍड केले जात नाहीत. लक्षात राहील सुरेश? Yes, sir. बाकीच्यांच्या लक्षात राहील सगळ्यांच्या? हो सर. तनिषा, Yes, संस्कृती, sir. Yes, sir. व्हॉल्यूम आर नॉट ऍडिटिव्ह. हे लक्षात ठेवा. ओके, म्हणून तर आपण अशी युनिट देतो याला, व्हॉल्यूम. याची बेरीज डायरेक्ट होत नाही. मासची तुम्हाला काय करायला लागणार आहे? ऍडिशन करायला लागणार आहे. याची ऍडिशन होत नाही. ओके, दुसरं एखादं एक्झाम्पल घेऊयात आपण याच्या ठिकाणी. हायड्रोजन प्लस नायट्रोजन इट विल फॉर्म अमोनिया. हायड्रोजन प्लस नायट्रोजन इट विल फॉर्म अमोनिया. हायड्रोजन आणि नायट्रोजन मिळून आपल्याला काय मिळतो? अमोनिया. 3 liter ऑफ हायड्रोजन combines with 1 liter ऑफ नायट्रोजन and it will form 2 liter ऑफ अमोनिया. आता बघा, आहे का काही ऍडिशन सबट्रॅक्शन? नाहीये. व्हॉल्युम्स आर नॉट ऍडिटिव्ह. ओके, कितीही भेटेल तो आपल्याला. आणि हा का भेटतो हे पण मी तुम्हाला सांगतो. 2 लिटरच का भेटतो हे पण आपल्याला पाहायचं. मग बघा, जो छोटा आहे त्याला आपण काय म्हणतो? 1 व्हॉल्यूम. ओके, मग हा किती झाला? 3 लिटर म्हणजे 3 व्हॉल्यूम. आणि हा किती झाला? 2 व्हॉल्यूम. मीन्स 1 व्हॉल्यूम ऑफ नायट्रोजन कंबाइन्स विथ 3 व्हॉल्यूम ऑफ हायड्रोजन टू प्रोड्यूस 2 व्हॉल्यूम ऑफ अमोनिया. ओके, मग रेशो काय झाला? 3:2, 1:2, 2. किंवा नायट्रोजन जर तुम्ही इकडे लिहिला तर 1:2, 3:2 असा रेशो होईल, जर नायट्रोजन तुम्ही फर्स्ट प्लेसला लिहिलात तर. ओके, हा आहे का सिंपल होल नंबर रेशो? Yes. Yes. ओके, आता हायड्रोजन आणि नायट्रोजन मिळून अमोनिया का भेटतो बघा. N2 plus 3H2 it will give 2NH3. NH3 is the formula of ammonia. ओके, चेक करा रिएक्शन बॅलन्स आहे का. पहिल्यांदा काय चेक करणार? रिएक्शन बॅलन्स आहे का. 2 नायट्रोजन आहेत, 2 नायट्रोजन आहेत. 3 into 2 6 हायड्रोजन ऍटम आहेत. Balance. 3 into 2 6 हायड्रोजन ऍटम आहेत. रिएक्शन बॅलन्स आहे. याचे किती मॉलिक्यूल नायट्रोजनचे रिॲक्ट झाले? मॉलिक्यूल किती 2. आहेत? मॉलिक्यूल ऍटम नाही, मॉलिक्यूल. 1. 1. 1 म्हणून 1 लिटर. किती मॉलिक्यूल हायड्रोजनचे आहेत? 3. 3. 3 म्हणून किती लिटर? 3 3 लिटर. liter. आणि तयार होणारे अमोनिया किती आहेत? 2. 2. 2 मॉलिक्युल्स म्हणून किती लिटर? 2 liter. 2 लिटर. का तर हे सगळे गॅस आहेत म्हणून हे ऍडिटिव्ह नाहीयेत. का तर त्या मॉलिक्यूल मध्ये किती ऍटम्स आहेत बघा? 1 नायट्रोजन आणि 3 हायड्रोजन. 4 ऍटमचा मॉलिक्यूल बनलेला आहे. आणि आपले हे दोन्ही कसे होते? डायॲटॉमिक होते. नायट्रोजनच्या मॉलिक्यूल मध्ये 2च ऍटम होते, हायड्रोजनच्या मॉलिक्यूल मध्ये 2च ऍटम होते. आणि हे दोन्ही कंबाईन होऊन ज्यावेळी अमोनियाचा मॉलिक्यूल बनला त्यावेळी 4 ऍटमचा मॉलिक्यूल बनलेला आहे. म्हणजे हा मॉलिक्यूल साईजला मोठा आहे. येते लक्षात? त्यामुळे त्याचा व्हॉल्यूम काय होत असतो? कमी होत असतो. का तर व्हॉल्यूम म्हणजे ते क्लोजली पॅक्ड नसतात, त्याच्यामध्ये एम्प्टी स्पेस असते. ओके, एम्प्टी स्पेस असल्यामुळे त्याचा व्हॉल्यूम परत काय होतो? कमी होतो. मग गेलुसॅक्स लॉ काय सांगता येईल? व्हेनेवर गॅसियस सबस्टन्सेस आर रिएक्ट टुगेदर अँड फॉर्म्स गॅसियस प्रोडक्ट देन there is always simple ratio by its volume, provided that all volume should be measured at same condition of temperature and pressure. Okay, काही डाऊट आहे याच्यामध्ये गेलुसॅक्स लॉ मध्ये? No, हो sir. सर. ओके, आता गेलुसॅक्स लॉ जो आहे या लॉ वरून सायंटिस्ट ॲव्होगॅड्रोने आणखी एक लॉ डिस्कव्हर केला. ओके, त्याला आपण ॲव्होगॅड्रोज लॉ म्हणून तो काय आहे? फेमस आहे. सो गिव्ह द हेडिंग 5th लॉ, ॲव्होगॅड्रोज लॉ. ॲव्होगॅड्रोज लॉ. वेस्टर्न कंट्रीज मध्ये याला ॲव्हॅड्रोज म्हणतात. काय म्हणतात? ॲव्हॅड्रोज लॉ म्हणतात. आपण काय म्हणतो असतो? ॲव्होगॅड्रोज लॉ. ठीक आहे, काही प्रोनाउन्सिएशन असेल ऍज पर युअर चॉईस. तर एक्झाम मध्ये आपल्याला लिहायचं आहे. प्रोनाउन्सिएशन हे फक्त ओरलला होतं, बरोबर ना? ॲव्होगॅड्रोज लॉ काय सांगतो बघा. इन द इयर 1811
ॲव्होगॅड्रो, अमाइडी ॲव्होगॅड्रो असं नाव आहे त्याचं. अमाइडी ॲव्होगॅड्रो 1811 मध्ये एक लॉ दिला. काय पहा, इक्वल व्हॉल्युम्स ऑफ ऑल गॅसेस, इक्वल व्हॉल्युम्स ऑफ ऑल गॅसेस ऍट द सेम टेम्परेचर अँड प्रेशर. गॅस म्हटलं का हे वाक्य आलंच. ऍट द सेम टेम्परेचर अँड प्रेशर. इक्वल व्हॉल्युम्स ऑफ ऑल गॅसेस ऍट द सेम टेम्परेचर अँड प्रेशर contains equal number of molecules. Contains equal number of molecules. काय सांगितलंय बघा, equal volumes of all gases at same temperature and pressure. कॅपिटल मध्ये लिहितोय मी, शॉर्ट फॉर्म मध्ये लिहितोय. at same temperature and pressure contains equal number of molecules. जिथं गे-लुसेकच्या लॉ मध्ये व्हॉल्यूम होता तिथं फक्त मॉलिक्यूल आहे, एवढा डिफरन्स आहे. ओके, इक्वल व्हॉल्यूम्स ऑफ ऑल गॅसेस ऍट द सेम टेम्परेचर अँड प्रेशर कंटेन्स इक्वल नंबर ऑफ मॉलिक्यूल. झालंय लिहून? Yes. ओके, मग आता हे आपण कसं इलिस्ट्रेट करू शकतो बघा. जर माझ्याकडे दोन वेगवेगळे गॅसेस आहेत, पहिला गॅस जर मी 1 लिटर घेतला, 1 लिटर गॅस मध्ये मला जर 1 मिलियन मॉलिक्यूल भेटले, 1 लिटर गॅस मध्ये 1 मिलियन मॉलिक्यूल भेटले कंपाऊंड ए चे, तर 1 लिटर बी कंपाऊंड जर मी घेतला तर त्याच्यामध्ये पण सेम काय मिळतील, सेम नंबर ऑफ मॉलिक्युल्स. म्हणजे 1 लिटर गॅस तुम्ही कोणताही घ्या, जेवढे गॅस वर्ल्ड मध्ये अवेलेबल आहेत त्या सगळ्यांचं जर तुम्ही सेम व्हॉल्यूम घेतला किंवा 1 लिटर घेतला, फॉर एक्झाम्पल 1 लिटर, तर त्याच्यामध्ये असणाऱ्या मॉलिक्यूलची संख्या काय असते, त्याच्यामध्ये असणाऱ्या मॉलिक्यूलची संख्या सेम असते. ॲव्होगॅड्रोज लॉ काय सांगतो, इक्वल व्हॉल्यूम्स ऑफ ऑल गॅसेस ऍट द सेम टेम्परेचर अँड प्रेशर कंटेन्स इक्वल नंबर ऑफ मॉलिक्युल्स. इक्वल व्हॉल्यूम गॅसचा त्याच्यामध्ये इक्वल नंबर ऑफ काय असतील, व्हॉल्यूम असतील. गॅस कोणता आहे हे मॅटर करत नाही, तो हायड्रोजन असेल, नायट्रोजन असेल, ऑक्सिजन असेल, अमोनिया असेल, कोणताही गॅस असेल, जर त्याचा व्हॉल्यूम सेम आहे तर त्याच्यामध्ये असणाऱ्या मॉलिक्युल्सची संख्या पण काय आहे, सेम आहे. हे कुणी सांगितलं आहे, ॲव्होगॅड्रोने. मग काय फरक आहे बघा, गे-लुसेक्स लॉ आणि ॲव्होगॅड्रोज लॉ. फॉर एक्झाम्पल, अगेन टेक सेम एक्झाम्पल, हायड्रोजन plus oxygen, it will give water in the form of gas, means water vapors. Okay, so give the gas physical state to all reactants and products. खाली gas तुम्ही small g physical state represent करू शकता. काय सांगितलं, 100 ml of hydrogen combines with 50 ml of oxygen and forms how much water, 100 ml of water. मग गे-लुसेक्स लॉ काय सांगतो, दे आर ऑलवेज इन सिंपल रेशो. म्हणजे काय, 1 व्हॉल्यूम, ठीक आहे, combines with 2 volume and forms 2 volume. So 2:1:2. This is the simple whole number ratio. You can say this is the Gay-Lussac's law. Yes. ॲव्होगॅड्रोने काय सांगितलं, ॲव्होगॅड्रोज लॉ, जर सेम नंबर ऑफ Molecule. इक्वल व्हॉल्यूम असेल, सेम व्हॉल्यूम असेल, तर सेम नंबर ऑफ मॉलिक्युल्स असणार आहेत त्याच्यामध्ये. मग जर आपण ह्या 50 ml गॅस मध्ये, आता हे 3 वेगवेगळे गॅस आहेत, हायड्रोजन, ऑक्सिजन आणि वॉटर, 3 वेगवेगळे गॅस आहेत, येते लक्षात. मग ह्या 50 ml ला, 50 ml ला आपण जर असं कन्सिडर करू n नंबर ऑफ मॉलिक्युल, किती मॉलिक्युल्स आहेत, जसं इथं 1 व्हॉल्यूम जनरल युनिट दिलं, तसं आपण जनरल एक टर्म कन्सिडर केली, n नंबर ऑफ मॉलिक्युल्स असतील. तर 50 ml हायड्रोजन मध्ये पण n मॉलिक्युल असतील, 50 ml वॉटर मध्ये पण, 50 ml वॉटर मध्ये पण n नंबर ऑफ मॉलिक्युल्स असतील, 50 ml कोणताही गॅस घ्या त्याच्यामध्ये n नंबर ऑफ मॉलिक्युल्स असतील. हे सांगतोय ॲव्होगॅड्रोज लॉ. ओके, मग जर 50 ml हायड्रोजन मध्ये n मॉलिक्युल्स असतील तर 100 ml मध्ये किती असतील, 2 into n, 2n molecules, 2n
मॉलिक्युल्स. ओके, 2n नंबर ऑफ मॉलिक्युल्स. आणि परत 100 ml मध्ये किती असतील? 2n नंबर ऑफ मॉलिक्युल्स. येते लक्षात? मग हा काय आहे? ॲव्होगॅड्रोज लॉ. ॲव्होगॅड्रोज लॉ काय सांगतो? इक्वल व्हॉल्यूम मध्ये इक्वल नंबर ऑफ मॉलिक्युल्स असतात. मग जर मी काय केलं, 1 लिटर हायड्रोजन गॅस घेतला, 1 लिटर नायट्रोजन गॅस घेतला, 1 लिटर क्लोरीन गॅस घेतला, 1 लिटर अमोनिया गॅस घेतला, आणि जर मी असं सांगितलं 1 लिटर हायड्रोजन मध्ये n नंबर ऑफ मॉलिक्युल्स आहेत, n नंबर ऑफ मॉलिक्युल्स आहेत, तर नायट्रोजन 1 लिटर मध्ये पण किती असतील? n नंबर ऑफ मॉलिक्युल्स. क्लोरीन 1 लिटर मध्ये किती असतील? n नंबर ऑफ क्लोरीन मॉलिक्युल्स. आणि अमोनिया 1 लिटर मध्ये किती असेल? n नंबर ऑफ अमोनिया मॉलिक्युल्स. एवढा सिंपल लॉ आहे. सेम व्हॉल्यूम मध्ये सेम नंबर ऑफ मॉलिक्युल्स. म्हणजे काय? जर तुम्ही 10 वेगवेगळ्या बसेस घेतल्या आणि प्रत्येकाची कॅपॅसिटी ठरलेली आहे, म्हणजे एका बसमध्ये जर 50 पॅसेंजर असतील, एका बसमध्ये फक्त 50 प्रवासी असतील, तर वेगवेगळ्या 10 बसेस घेतल्या, प्रत्येकामध्ये 50 असतील. एवढा सिंपल लॉ आहे. एका क्लासरूम मध्ये 100 स्टुडंट आहेत, तर वेगवेगळ्या क्लासरूम मध्ये 10 चेक केलं तर प्रत्येक क्लासरूम मध्ये स्टुडंटची संख्या फिक्स आहे 100. सिंपल लॉ आहे. म्हणजे इक्वल व्हॉल्यूम ऑफ ऑल गॅसेस कंटेन्स इक्वल नंबर ऑफ मॉलिक्युल्स. आहे काही अडचण? डाऊट आहे? एनी क्वेरी? एनी डाऊट? नो सर. Yes. यस. आहे कोणाला डाऊट? समजतंय सगळ्यांना? तनिषा समजतंय का? तनिषा, हो सर. स्नेहा, येस सर, समजलं. हो सर. गौरंगी, येस सर. प्लीज रिप्लाय मी फास्ट. ओके. रितिका, हो सर. संस्कृती, येस सर. ओके. सुरेश, Yes, sir. ओके. कोण राहिला आता? स्नेहा, हो सर, समजलं. समजतंय. ठीक आहे, सर्वांना समजतंय? ओके. परत एकदा रिवाइज करा. 5 लॉ एकदम सिंपल आहे, कोणताही लॉ डिफिकल्ट नाहीये. लक्षात कसं ठेवायचं, शॉर्ट फॉर्म मध्ये त्याचं स्टेटमेंट कसं करायचं बघा. जसं मी वर्डिंग यूज केलं, टेम्परेचर प्रेशरला टी आणि पी कॅपिटल केलं, तसं तुमच्या लँग्वेज मध्ये तुम्ही त्याचं शॉर्ट फॉर्म मध्ये स्टेटमेंट लिहू शकता, जेणेकरून ते तुमच्या लक्षात राहील. एक्झाम मध्ये गेलं का आपल्याला टेम्परेचरच्या ठिकाणी टेम्परेचरची स्पेलिंग लिहायला येते, प्रेशरच्या ठिकाणी प्रेशरची स्पेलिंग लिहायला येते. ओके. म्हणजे आपण काही शॉर्ट फॉर्म मध्ये करतोय ते आपल्याला लिहायला येत असतं, फक्त ते लक्षात ठेवण्यासाठी आपल्याला काय होतं, सोपं जातं. ओके. फर्स्ट लॉ ऑफ केमिकल कॉम्पोजिशन, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास. लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास कुणी दिला? हू गिवन दिस लॉ? Antonio. Antonio Liouville. Okay. He is also referred as father of modern chemistry. केमिस्ट्री. अँटोनी लिवायझर ने काय केलं बघा, बर्निंग रिएक्शन केल्या. काही कोणते 2 एलिमेंट घेतले बर्निंग रिएक्शन साठी? फॉस्फरस आणि Phosphorus, mercury, रिएक्शन कोणत्या कंडिशनला केली? इन द प्रेझेन्स ऑफ oxygen. ऑक्सिजन. एअर. इन द प्रेझेन्स ऑफ एअर. आणि एअर मधलं ऑक्सिजन रिएक्ट होणार आहे. इन द प्रेझेन्स Yes. ऑफ एअर. लक्षात ठेवायचं. ठीक आहे. मग काय सापडलं? ऑब्झर्वेशन काय मिळालं? ऑब्झर्वेशन, व्हॉट इज द ऑब्झर्वेशन ऑफ अँटोनी लिवायझर? मास ऑफ प्युअर Mass एलिमेंट of- गेट्स इन्क्रीज अँड मास ऑफ एअर गेट्स डिक्रीज. Decreased. त्याने काय केलं? बोथ द अमाऊंट ऑफ मास इन्क्रीज्ड अँड डिक्रीज्ड आर इक्वल. रिलेटेड. आणि त्याला काय सापडलं? दीज आर नियरली इक्वल और ऑलमोस्ट इक्वल. म्हणजे जेवढं मास वाढतंय तेवढं तिकडे एअरचं कमी होतंय. म्हणून काय सांगितलं? मास नवीन तयार होत नाही किंवा मास नष्टही होत नाही. म्हणजे टोटल मास ऑफ रिएक्टंट इज ऑलवेज इक्वल्स टू टोटल मास ऑफ प्रोडक्ट. देन व्हॉट इज द स्टेटमेंट? मास नायदर बी क्रिएटेड Nor nor be destroyed. Mass neither be created nor destroyed. This is the simple statement of law of conservation of mass. Second law. Law of What is definite second law? proportion. Law Definite of proportion. definite Definite proportion. Who given the law? Who given the law? Joseph Prost. Joseph Joseph Prost. Prost. Which is the compound he run under experiment? Which is the compound Joseph Prost? Cupric carbonate. Cupric Cupric. carbonate. What is the formula? CuCO3. CuCO3. Okay. Yes. कसले 2 सॅम्पल घेतले? जोसेफ प्रॉसने कसले 2 नॅचरल सॅम्पल आणि घेतले? सिंथेटिक. Natural and नॅचरल आणि synthetic. सिंथेटिक 2 सॅम्पल. ऑब्झर्वेशन काय भेटलं?
त्याच्यामध्ये असणारा percentage कॉपर, ऑक्सिजन आणि कार्बन ह्या तिन्हीचं पर्सेंटेज काय होतं? सेम. सेम. By weight. सेम होतं. तिन्हीचं पर्सेंटेज काय होतं? Same by weight. सेम म्हणजे कसं? नॅचरल सॅम्पल मध्ये आणि सिंथेटिक सॅम्पल मध्ये सेम होतं बाय इट्स वेट. वेट. बाय इट्स वेट. म्हणून त्याने स्टेटमेंट काय दिलं? गिवन कंपाऊंड ऑलवेज कंटेन्स एक्झॅक्टली द सेम प्रपोर्शन ऑफ एलिमेंट्स बाय इट्स वेट. बाय The given compound always contains exactly the same proportion of elements. म्हणजे पर्सेंटेज मध्ये जर तुम्ही चेक केलं 51.35% कॉपर मिळत होता तर तो तेवढाच भेटणार आहे. तुम्ही क्युप्रिक कार्बोनेट कुठलेही घ्या, इंडियातलं घ्या, अमेरिकेतलं घ्या, युरोपमधलं घ्या, ऑस्ट्रेलिया मधलं घ्या किंवा सिंथेटिक घ्या जे बनवलेलं आहे ते, प्रोपोर्शन चेंज होणार नाही. जसं की H2O मध्ये जर तुम्ही प्रोपोर्शन पर्सेंटेज बाय वेट काढू शकता का नाही? H2O मध्ये वेट काढू शकता तुम्ही. H2O याच्यामध्ये 2 ग्रॅम हायड्रोजन आहे आणि 16 ग्रॅम काय आहे? ऑक्सिजन आहे. दोन्ही मिळून कंपाऊंडचं मास किती बनतंय? 18 ग्रॅम. बनतंय. मग जर तुम्ही असं केलं 2 ग्रॅम डिवायडेड बाय 18 ग्रॅम म्हणजे हायड्रोजनचं पर्सेंटेज निघेल, इंटू 100 केलं काही पर्सेंटेज मध्ये निघाल. 18 ग्रॅम मॉलिक्युल पैकी 2 ग्रॅम कोण आहे? हायड्रोजन आहे. त्याला 100 ने डिवाइड केलं. आणि हेच जर तुम्ही असं केलं 16 ग्रॅम अपॉन 18 ग्रॅम इंटू 100 म्हणजे 18 ग्रॅम सॅम्पल पैकी वॉटर पैकी 16 ग्रॅम हा ऑक्सिजनचा पार्ट आहे. तर हे तुम्हाला काय मिळणार आहे? इथं पर्सेंटेज ऑफ हायड्रोजन आणि इथं काय मिळणार आहे तुम्हाला? पर्सेंटेज ऑफ ऑक्सिजन. पण हे ऑलवेज कसं असणार आहे? सेम. कुठलंही पाणी घ्या, कॉर्पोरेशनचं पाणी घ्या, नदीचं पाणी घ्या, विहिरीतलं घ्या, बिस्लरीचं पाणी घ्या, लॅब मध्ये बनवलेलं पाणी घ्या, तयार केलं हायड्रोजन ऑक्सिजन कंबाईन करून, हे पर्सेंटेज चेंज होईल का? नाही. का नाही चेंज होणार? का तर त्याचा फॉर्म्युला चेंज होत नाही आणि त्यामुळे याचे मास बदलत नाही. सो दिस इज द लॉ ऑफ डेफिनाइट proportion. Okay, a given compound always contains exactly the same proportion of element by its weight. Then next, third law of multiple proportions. Who given this law? John Dalton. John Dalton given this law. What is the statement? When Two two elements elements A and B combine together to form more than one compound, the masses of element B that combines with given म्हणजे fixed, given mass of A, these masses in two different reaction, the mass of B is always in simple ratio or always in simple whole number ratio. Simple whole number ratio मध्ये याचं मास असतं. एक्झाम्पल काय घेतलं? ऑक्सिजन प्लस हायड्रोजन गिव्स वॉटर अँड ऑक्सिजन प्लस हायड्रोजन गिव्स हायड्रोजन पेरॉक्साइड. एकामध्ये ऑक्सिजनचं मास होतं 16 ग्रॅम, एकामध्ये 32. 1:2 हा त्याचा सिंपल होल नंबर रेशिओ मिळाला. याला म्हणतो आपण लॉ ऑफ मल्टिपल प्रोपोर्शन. दुसरं एक एक्झाम्पल घेतलं आपण सल्फर डायऑक्साइड आणि सल्फर ट्रायऑक्साइड. त्याच्यामध्ये ऑक्सिजनचं मास किती होतं? 32 ग्रॅम आणि 48 ग्रॅम. मग त्याचा रेशो काय भेटला होता आपल्याला? रेशो काय भेटला? 2:3. 2:3 असा त्याचा काय भेटला? रेशो भेटला आपल्याला. फोर्थ लॉ काय आहे? गे-लुसॅक्स लॉ. फोर्थ लॉ गे-लुसॅक्स लॉ. सायंटिस्टच्याच नावाने लॉ आहे त्यामुळे तुम्हाला इथं नाव लक्षात ठेवायची आवश्यकता नाहीये. हु गिवन दिस लॉ? गे-लुसॅक गिवन दिस लॉ. ओके, काय स्टेटमेंट आहे बघा, एकदम सिंपल. व्हेनेवर गॅसेस सबस्टन्सेस रिएक्ट टुगेदर अँड प्रोड्यूस अ गॅसियस प्रोडक्ट, देन all are in simple whole number ratio by its volume. All are in simple ratio by its volume. सगळ्याचा व्हॉल्यूम हा जर तुम्ही चेक केला तर एका सिंपल रेशो मध्ये असतो. जसं की 2 व्हॉल्यूम ऑफ हायड्रोजन कंबाइन्स विथ 1 व्हॉल्यूम ऑफ ऑक्सिजन फॉर्म्स 2 व्हॉल्यूम ऑफ वॉटर. म्हणजे काय भेटतंय आपल्याला? 2:1 1:2 हा सिंपल रेशो भेटतो. दुसरं एक्झाम्पल घेतलं होतं आपण अमोनियाचं. 1 volume of nitrogen combines with 3 volume of hydrogen and forms 2 volume of ammonia. So 1:3:2. 1:3:2. This is the simple whole number ratio. Okay, this is gases measured at same temperature and pressure. त्याचा व्हॉल्यूम, त्याचा सिंपल रेशो. सगळे जर गॅसेस असतील तर, एखादा कंपाऊंड सॉलिड असेल तर हा रूल तिथं अप्लाय होणार नाही. मग गे-लुसॅक्स लॉ, when gases combine together and forms gaseous products, then they all are in simple ratio by its volume. Sir, Provided that, yes, sir, can I leave? who is कारण this? की माझी आता Okay, you can leave. Only revision is there. म्हणून म्हटलं. काय होतंय?
मीटिंग आहे माझी. Okay, okay, okay. No problem, no problem. ओके. Then last law. Last law. What is the last law? ॲव्होगाड्रो लॉ. लॉ ॲव्होगॅड्रोज लॉ. काय सांगितलं? जिथं आपण व्हॉल्यूमचा रेशो घेतला होता तिथं फक्त आपण n नंबर ऑफ मॉलिक्युल्स पुट केले. इक्वल व्हॉल्यूम्स ऑफ ऑल गॅसेस कंटेन्स इक्वल नंबर ऑफ मॉलिक्युल्स. एकच वाक्य. इक्वल व्हॉल्यूम्स ऑफ ऑल गॅसेस कंटेन्स इक्वल नंबर ऑफ मॉलिक्युल्स. म्हणजे काय? जर तुम्ही वेगवेगळे गॅसेस घेतले, ऑक्सिजन असेल, हायड्रोजन असेल, नायट्रोजन असेल, क्लोरीन असेल, अमोनिया असेल, वॉटर असेल, सगळ्या गॅसेसचा जर तुम्ही सेम व्हॉल्यूम घेताय तर त्याच्यामध्ये असणाऱ्या मॉलिक्युलची संख्या काय आहे? सेम आहे. समजतंय सगळं? 5 लॉ समजले? थोडंसं एकदा वाचून काढा, एकदा रीड करा. लॉ एक सांगितला किंवा एक वाचला तर तो समजतो. 5 लॉ एकदम वाचले का याचं त्याचं एकमेकाला जमलिंग होतं. लॉ ऑफ डेफिनेट प्रोपोर्शन काय आणि मल्टिपल प्रोपोर्शन काय, याचं काय होतं? जमलिंग होतं. गे-लुसॅक्स लॉ काय? ॲव्होगॅड्रोज लॉ काय? त्याच्यामध्ये व्हॉल्यूमचा रेशो आहे, याच्यामध्ये काय आहे? मॉलिक्युलची संख्या सांगितलेली आहे. सेम व्हॉल्यूम मध्ये सेम मॉलिक्युल. एवढा डिफरन्स आहे. तेवढा डिफरन्स तुम्ही काय करा, जिथं डिफरन्सचा पॉईंट आहे, जिथं चुकण्याला चान्स आहे आपल्या, तो मिनिमाइज करायचा, तेच वाचायचं. नक्की काय फरक काय बघायचा. दोन्हीतला फरक लक्षात राहिला, दोन्ही लॉ तुम्हाला मेमोराइज होतील, लक्षात राहतील, समजतील. एक वाचायला समजतो, दुसरा वाचायला समजतो. अचानक तुम्हाला काहीतरी विचारलं, याच्यातलं त्याच्यात, त्याच्यातलं याच्यात, हे जमलिंग होतं. हे होऊ द्यायचं नाही. म्हणजे डिफरन्सचे पॉईंट आहेत ते नोट करायचे पहिल्यांदा, त्याच्यावरती फोकस करायचा. डिफरन्सचे पॉईंट कोणते आहेत त्याच्यावरती फोकस केला तर दोन्ही व्यवस्थित अंडरस्टँड होतील. 5 लॉज समजले. नेक्स्ट लेक्चर मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहे का तर त्याच्यावरती प्रॉब्लेम आहेत. नेक्स्ट इथून जेवढे काही या चॅप्टर वरती लेक्चर होतील 1-2 हे इम्पॉर्टंट असणार आहे. त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स होणार आहेत. का प्रॉब्लेम्स होणार आहेत? तिथं आपल्याला ॲटॉमिक मास, ऍव्हरेज ॲटॉमिक मास, मॉलिक्युलर मास, फॉर्म्युला मास, मोल कन्सेप्ट हे महत्वाचे काही जे काही हेडिंग्स आहेत ते आपल्याला काय करायचे, स्टडी करायचे. त्याच्यावरचे प्रॉब्लेम काय करायचे आहेत, सॉल्व्ह करायचे. समजतंय सगळ्यांना? कॅन वी एंड दिस सेशन? हो. Yes. येस सर. ओके. Yes, sir. थँक्यू फॉर ऑल अँड हॅव अ नाईस डे. थोडासा स्टडी करा, एकदा थोडंसं काय करा, Thank you. रीड करा जे झालंय त्याच्या लेक्चर. सो वी आर गोइंग टू स्टॉप हिअर. थँक्यू ऑल. हॅव अ नाईस डे. बाय बाय. थँक्यू सर. बाय Bye. सर. बाय सर. थँक्यू सर.